मग ते सांगते म्हणून आपल्याकडे काय कागद आहेत का आपल्याकडं? तशी तीच आपल्याला आपले ऐकी मी काय म्हणते, त्यातली 4 कागद तरी कुठं सापडतील का आपल्याला? असली तर आम्हाला दे ते कागद. कुठं कुठं चुटऱ्यात कुठं सापडली तर तसंच मला काय करायचंय, आपलं ठेवायचं लिहून ना. हे आपल्या पोरांचं काय खोट, लोक दुसरे काय पण सांगतात ते खोटं नाटक. तेच मग आपल्याला पुरावा असला मग आपण ते बोलू शकतो ना आपण. हा नाही नाही असं तसं नाही, पण दुसरीकडे भरपूर ठिकाणी काय काय आहे ना लिहिलेलं. तसंच सापडलं तर आम्हाला सांगत जा, आपण गोळा करूया सगळे. आता आपल्याकडे नाही ठीक आहे ते गेलं, पण दुसऱ्या लोकांकडे आहेत की भरपूर काय काय लिहिलेले. मग त्यांच्याकडे असं कोणाकडे तरी असं विचारलं सापडलं ना तर त्यांना म्हणायचं काय काय लोक ठेवतात. मग असं कुठं तुला दिसलं किंवा तुला दिसलं तर आम्हाला ते कागद दे. त्यांना काय म्हणायचं, आम्हाला तुमचे झेरॉक्स द्या म्हणायचं आम्हाला. ते मोडीत बिडीत असली ना तरी चालेल. मी काय म्हणते, आता तुला इथनं पुढं कोणाकडे आपल्या भेटलं असं तर ते मोडीतलं आम्हाला त्यांच्याकडची झेरॉक्स दे. ते काय दिलं त्यांनी स्वतः दिलं तर काय प्रश्नच नाही, नाही दिलं तर मग आपल्याला झेरॉक्स घे त्यांच्या. मग आपण ते असं साठवून एक सगळं असं व्यवस्थित म्हणजे हे करायचं, त्याचं साठवून आपल्याला कसं सांगो वांगितले असतंय ना असं. मग आपल्याकडे ते हे का अशी कागद होती ते मला वाटायचे आहे इथं, पण ते तुमच्या ह्याच्यात गेले आम्हाला. नानांच्या ह्याच्यात सगळी होती. ते मोडीत होतं ना सगळं पूर्वीचं. अरे ते नाही सांगत मी, हे सगळं आपल्या म्हणजे महाराजा म्हणा किंवा हे सगळ्यांचं असं काय काय होतं की नाही ते सुद्धा आपल्याला मिळालं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं घर आहे ना आपल्या नंतरच आहे. हे आपली मूळ माणसं पूर्वज आहेत. त्या माणसाने हे टिकवलं नाही, फक्त मिजाशिव गेले. तर माझं तोंड फटकळ आहे. हे आता दाजीरावजी, तात्यारावजी, बापू यांनी काही केलं नाही, फक्त उधळायचं काम केले. हे उधळायचं कसं काम केलं? मी काढला इतिहासाचा. उधळायचं नाही, हे दुसऱ्यांना मदत करणे, दुसऱ्यांना मदत करणे उधळपणा नाही. आता दानशूरपणा असले म्हणजे उधळपणा नाही. तो आपल्याला ठेवून आणि केलं. आता कोण फिरतंय का? बस हे तुम्ही घालेल, तुम्ही फिरलाय ते त्यांनी सगळं ठेवलंय, त्यांचं एकही नाही. गप्प बस. आता ते तात्याराजांचं त्यांनी कुठलं तरी विकलंय का? तात्याराजांनी काहीतरी विकलेत का त्यांचं? हा सगळं ठेवलंय की नाही व्यवस्थित. त्यांच्या राजा त्यांनी देऊन आणि भरपूर ठेवले. असं आहे. आपण मला सांग, त्यांच्या आपण कोण पतवंड आहे? मग इथपर्यंत कुठलं राहतंय का पतवंडाना? आणि ते सुद्धा इतक्या लोकांना राहील का तेव्हा? नाही. आता बाकीचे लोक असतात त्यांनी जे असं हे ठेवलं असतं, ह्यांनी सगळं उधळून तुझ्या मताप्रमाणे उधळून टाक. तर तुम्ही पतवंडा इथपर्यंत आलं असतं का एवढं तरी? सांग मला. आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला ते पाक उघडं बोलायचं म्हणलं तर आता ह्या जमिनी आता राहिल्या. आमच्या पिढीनं आम्ही आमच्या कष्टावर आहे. घरच्या भक्तांना खायसाठी उपयोग आहे. बाकीचं तुम्ही प्रगतीला काय आपल्या हे आपण करायची असती. मग आम्ही तुम्हाला कशाला मानतोय? मग वडिलांना का मानणार आहे? नाही मानणार ना, आम्ही म्हणणार. हा असं नाही, तो नाही. आता तात्याराजांचे जे होतं ते पुढे त्यांच्या मुलांनी करायला नको, त्याच्यात भर टाकायला पाहिजे. हाच आहे ना, तुम्ही काय मिळवून काय तिथे ठेवलं नाही. ऐका, त्यांनी ठेवलं नाही, काय ठेवलं नाही, त्यांनी नाही विकलेलं. हा बरोबर आहे, त्यांनी ठेवलं, पण आपण वापर नको का करायला? काय हा कळलं नाही. 165 गावचा वतन होतं मला इथलं नव्हतं. दहारपासून आल्यानंतर 165 गावचं वतन होतं. 165 गावचं वतन म्हणजे किती झालं याचा विचार केला का तुम्ही? मला सांग, आतापर्यंत तात्याराजांच्या इथलंच घेतलं, फक्त तात्याराजा विषय नाही, इथलंच घेतलं. ज्या जमिनी होत्या त्या परत काय केलं तुमच्या आपल्या बापाने म्हणा, त्याच्या आजोबांनी कुणी विकल्या नाहीत, कुणी विकल्या नाहीत. आपल्या पहिल्या ह्यांनी कुणी विकल्या नाहीत. आता सगळे विकायला लागले. आहेत तेवढं ठेवलं नाही, जेवढं असं पण आहे तेवढं तर ठेवलं ना. मग ते सुद्धा मेन आहे ना, ते सुद्धा मेन आहे. आता हा वाडाच ऐक, आता हा वाडाच
हा आपल्या पूर्वजांनी त्यांनी विकलाच. आपण काय केलं असतं सांग. ठेवलंय ना तुम्हाला एवढं, तुम्ही हे त्याच्या पुढं प्रगती आपण करायची. असं ह्या वाड्यावर तुम्ही आता नाव सांगताय, पण ह्या वाड्यात आता जमीन आहे. तुम्हाला माहित आहे, तुम्ही आता सातारा जिल्ह्यात राहता, ते किनई गाव किती 100 एकर जमीन कोणाला दिली? कोणी दिली? ते देऊ दे त्यांचं. असं नाही हो, काय नाही ते नाही, दुसऱ्याचे कार्ट असं म्हणायचं बंद करा. कार्ट्याचा प्रश्न नाही. ऐक मी काय म्हणते, रेट्र्यामध्ये ऐक तू राहिली का जमीन? मला काय सांग इकडे. खडकावर डोकं आपल्याला नातवाला. आता तू हे चुकीचं बोलताय. मला सांग, तिला 100 दिली, आपल्याला किती होती? आपल्याला किती होती? मापच नाही तर. आणि मग ते सांगते, मग त्यांना 100 दिली ना, त्यांचं ह्याच्यातलं त्यांनी दिली, आपल्याला ठेवली ना भरपूर. मला काय म्हणायचं माहिती का, त्यांनी तुम्हाला फाउंडेशन बसवून दिले, तुम्ही त्याचा वापर करायचा नाही. आणि त्यांनी स्वतः कमवली, त्यांनी स्वतः कमवली. असं म्हणजे त्यांना कोणी ठेवली होती का? नाही. त्यांनी कमवायचा संबंध पूर्वीपासून आलेली जमीन आहे. अहो ते नाही आता पण आहे. ताताराजींची कुठली होती पूर्वजांची? म्हणजे संस्थानिक घर होतं राजा. आता आपण इथं आलो की नाही, इथं ऐका की, आपण इथं तात्यावर तुम्ही काय मागे म्हटलात की हे गाव होतं तेव्हा काहीच नव्हतं, बसवलं त्यांनी. ऐकायचं काही नव्हतं, गावात काही नव्हतं, शिवनी गावात काही नव्हतं. म्हणजे ही गाव कुणी मिळवली, तिकडे आलेल्या माणसांनी, म्हणजे शिवाजी महाराजांचे कोणाचे कोण कोण असेल की. त्यांचे वडील आणि धनी काका, त्यांचे वडील धनी काका. बर, तो इतिहास आहे. कुणाकडे ऐकून आहे आम्ही, म्हणजे दादांच्याकडून. पण ते ऐकलंय बरोबर आहे, पण आपल्याला थोडस बेस पाहिजे त्याला, असं मी म्हणते. आता ऐक, त्यावेळेस मूर्ख होतो, आता आपल्याला थोडं कळते. आपण थोडं आता काहीतरी बघायला पाहिजे. 4 कागद इकडं तिकडं गोळा करून, हे सांगते मी. त्यांचं नको सांगू, त्यांचं ते सोडून, त्यांचं सोडून जाऊ द्या, ते सोडून विषय. आपल्याकडे नाही, जी कागद होती ठेवली असती ना, तर तो पुरावा खूप होता. नाही, मी लहान असताना का नाही, आपण तिथे येऊन यायचं, नाना कधी येऊन द्यायचं नाही, इथं पेटी असायची, त्याच्यात सगळी त्यांची कागद असायची, व्यवहार वगैरे काय काय झालेला संपूर्ण, त्यात सगळं असणार ना, काय काय भरपूर. कुणाला दिलं घेतलं किंवा पत्रव्यवहार झालेला तर तो असणार की नाही. मग त्यामुळे आपल्याला थोडं तरी कळलं असतं त्यातलं काय काय असं म्हणजे आहे काय नाही. कारण आपण नुसतं म्हण नाही. कोणाला? हा, त्यांना प्रॉपर्टी वरून मारून मग इथं हा, आणि मग इथं तात्यारांची इथं थांबले तो घोडा. मग आता इथं कोण होतं? ही मुलं त्यांची कोण म्हणजे? ही सगळी नाना वगैरे. होय, धनी काका. धनी काकाच्या काय असं ना तेव्हा काका पण मुलं त्यांची, आप्पा काका, ही 2 मुलं त्यांना. भाऊ. हा, धनी काकानं 2 काका, दाजीरावजी तात्यारावजी. हा तेच. हा, धनीरावजींना 2 मुलं, तात्यारावजी दाजीराव. हा, दाजीरावजींचं शामराव नाना. हा, आणि तात्यारावजींचे बापू. ते असू दे की, पण म्हणजे होते. दीपराचं नाव कोण काढतं का? तू होता म्हणून तर माझ्या नाव जमीन झाली. काय काढतं का म्हणजे? तुम्ही काय तो विषय नाही, तो विषय नाही. आपल्याला किती येते एवढे म्हणतात आपल्याला. पण 2 पेढ्यातून एका जेवणातून ते नाशिकचं पूल बांधलेलं कॉन्ट्रॅक्टर भांडारदार धरण. बर, ते बाबूराव नानांचे भाऊ सक्के. ते त्यांनी तिथं बांधलंय. बर, नाव आहे वाटतं. नाव आहे त्याच्यावर. काय नाव म्हणजे? ते नाव काय? नाव काय? बाबूराव. जाऊन बघायला पाहिजे किती आपलं. बाबूराव काय? बंटीनं पण बघितलंय. बाबूराव शामराव पवार असं आहे.
होय बघायला पाहिजे मग आम्हाला कुठं माहिती ते त्या काळात ते कॉन्ट्रॅक्टर होते. बर त्यांना तिकडे जेवणातून मारले विष घातलं. ते काहीतरी ऐकले मी तेवढं काहीतरी अजून एक विषय भाऊ होते, त्यातून पेढ्यातून विष घातलं. ते लहान. नानांच्यावर पण त्या भरपूर रेट्याच्या जण जमिनीसाठी नाना एवढी जेवायला जायचे. जेवायला जातो. हा असं होतं. हा आणि तरी पण काय करायचे, नानांना माहित होतं की पूर्वी पितळेचे ताट जेवायला असायचे. विष प्रयोग व्हायचा. लगेच जेवायला त्याच्यामुळे सुरुवात ते करायचे. जर गेले तर थोड्या वेळ थांबायचे. विष ताट जेवणात हिरवं ते व्हायचं हिरवं नाही, उतरायचं. हा मग ते बघायचे असं ते नाना. ते त्यामुळे ते टिकले. ताटा सुद्धा म्हणजे कसं आहे म्हणजे ते ह्याचा म्हणजे काय ते विषाचं हे परीक्षा बघण्यासाठी सुद्धा ती ताटं किती महत्वाची होती. महत्वाची, हा. ती काय हिरवं पडायचं. ते हे होतं ना हा रिॲक्शन होती. मूर्छूत घालायचं, मूर्छूत. हा नाही मोरचूद सारखं ते होतं. हिरवं आता ते कुठलं तरी दुसरं विष असेल तर त्याचं ते दिसतं त्याच्यामध्ये. म्हणून ते महाराजे वगैरे आहेत का नाही ते चांदीची ताटं सोन्याची ताटं होतं. चांदीच्या ताटात म्हणजे विष कमी होतो, ते विषारीपणा कमी होतो असं. लहान मुलांना घोटीतनं सोनं उमळायची ते होतं देतो की आपण देतो की अजून देतो. बुद्धी वाढते आणि सोनं चांगलं असतं. ताप असतात चांदीमध्ये जे सत्व असतं ते आपल्या लहानपणी आपल्या त्याला म्हणजे विष चढत नाही. चांदीमुळं काय होतंय विष नाही होत चढत जास्त. आणि त्यांचे सासरवाडी कुठली मम्मी? कवठे. कोणाची? कवठे कवठे कवठे. कवठे सासरवाडी. कवठे म्हणजे इथली मसूर जवळ. मसूर जवळ. हा मग ते एकदा ते ऐकले मी, किती वेळा ऐकले मी होणे त्यांचे घोड्यावरून. मग ते कोण सांग म्हणजे कोणाच्या ह्याच्यात ना ऐकलंस तोंडून दादा वगैरे सांगायचे त्यावेळेस? नाना नाना सांगत होते. नाना त्यामुळे पहिल्यापासून माहित. हा हा मग ते घोड्यावरून जाताना दोघांचे घोडे ते निघाले मिळून हे धनी काका घरी आले. हम्म ती खाली राहत होते काय? अहो ते दत्तकाचं घर झालं धनी काका आपल्या घरातलं. हा. धनी ते काका कोणाचे ते स्टोरी? अहो, ती स्टोरी बाबुरावची. ती बाबुरावची कवठे सासरवाडी. हा. ते राळे जेव्हा ठरलं ना तेव्हा राळे ते रावळावंची आणि एवढं वराड घेऊन धनी या. काका ह्या घरी ते हवा ती गोष्ट आहे की भारी. आधी येण्याचा बाजार ते गावात सगळं भिकर लागले घर ते संपूर्ण घर भिकर. वराड किती घेऊन येणार तर ते राळ काय ती कोणाची गोष्ट म्हटला? बाबुराव. बाबूराव त्यांचं लग्न कोणाचं होतं? त्यांचंच लग्न? बाबुराव. बाबूरावांचं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर होते त्यांचं हा, त्यांचंच. त्यांचं लग्न होतं. वराड किती येणार तर ते राळ घेतलं. ह्यांनी पण म्हटलं इथं एक चिपट्यावर राळे. मग तात्या नव्हे. काय केलं थोरल्या भावानी गाळ सांगितलं हिची झीप जिरवायची. मग ते सगळंच घेऊन गेले. अहो, बैलगाड्या घरची वैरण असते का नाही ती बैलगाड्या भरल्या तर घेतलं का मला वाटतं पहिली त्या घाटात ते सांग ते ऐकलंय की मी घाटात होती आणि आपली इथं म्हणजे चालले होत्या एवढं म्हटले वराड त्या काळात. आणि त्याला सगळं जनावरांपासून म्हटले सगळ्यांना. पडला ते धान्य पोचवलं होतं ना ते ह्याच्यात आपल्या घरातून बैल. हा. ते आजीला हा त्या नाही, नाही, बाप. नाही 72चे नाही 72च्या ते नाही पूर्वी त्याच्या आधीचं कधी 150 आता त्याच्या आधीचं पूर्वी. तेवढा. 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तो तलावाचा कोणतरी होता मोठा म्हणजे आपल्यासारखा कोणतरी आणि ते कसं टाकायचे तुमच्यासारखं जेव्हा पाटील की नव्हती. हा. सरपंचाला आणा ते पुती द्या. ते सगळं उठायचं. नाही रेल्वे येते ना रेल्वेत धान्य अशी फेकून द्यायची खाली. हा तात्याला सांगितलं तू सोन्याचा बांध मी धान्याचा फुल बांध. तेव्हा 1000 कोटी धान्य सगळं तिथे गोरगरिबांना वाटले. गोरगरीब शांत झाले तू सोनं काय दिलं. तर तेव्हापासून तात्याला ते किती साली साधारण काय नाही एवढं लक्षात. आता 200 वर्षापूर्वी. आता विचार करा तात्यारावजी कधी वाढले तुम्हाला सांगते 36 27ला नाही वारले? 36 36ला 36 साली जंगली महाराज लहान होते त्यावेळेस बघा नाही लहान नव्हते गरीब होते तेव्हा त्यांना पाय ओलांडायचं नाही. त्यांचे मामा होते नाही आमच्या सासूबाईंची सगळे मामाच केले होते. तात्यारावजी दाजीरावजी मामांची मुले. मग ते पाय आंघोळ घालताना त्यांनी सांगितले थांबलं आंघोळ घालताना तुम्ही ओलांडू नका. मग त्यावेळी 36 साली जंगली महाराज झाले म्हणजे त्याच आधी ही तात्यारावजी वारली. केव्हा वारले? 52 साली तुमचा जन्म झाला 53 नाही अक्कांचा झाला 53ला. मग तेव्हा 53 साली काका वारली म्हणजे तात्यारावजींचे धाकटे.
दाजीरावजी. म्हणजे शामरावांचे वडील म्हणजे हां. यांचे आजोबा. हां मग तेव्हापासून तर कळेपूरच्या घरातले सगळे इथे असणार. हां ते माहिती आहे की त्यांचं एकदम खूपच हे होतं. आम्ही एकदा म्हणलं की असं सगळे इथे 6-6 महिने मांजरदेच्या मावशी, हां कोरेगावच्या मावशी हां सगळ्या नातीच झालेल्या आहे घरचे. हो हो हो. नाती झाल्यावर यांना परवानगी जर काय बी न्या काय बी करा भेंडवड्याच्या ते सगळं ते द्यायचं सगळं भरपूर. एकदा मला काय सांगितलं ते भरलेलंच असायचं. नाही ते इथंच असायचं सगळे. आमच्या लेकीनं आम्ही मोहरात आम्ही काय याच्यात कापड नारळी ओट्या भरत नाही. आम्ही आमच्या मोहरांनी ओट्या भरतो. हो तर बाई कसल्या बायका असतील. मग आणि तरी सुद्धा घरातल्या बायका लगडून होत्या का नाही मला सांगा. घरातल्या बायकांचं काय केलं का हे विशेष आहे ना. तुम्ही तिकडं काय करा आणि आपले पैसे स्वतःचे. त्यांनी दुसऱ्यांचे नव्हते घेतले कोणी. मग त्यांना का नाव ठेवायचे आपण. तुम्ही नाही ठेवलं तुम्ही नाही. आपण केलं नाही ना त्याचं पुढं म्हटल्यावरती. ऐकायचं आपल्या आता माझा पेला आहे हा मला तुम्ही पेला भरून दिले पाणी. हो तर ह्याचा पाण्याचा वापर बी कसा वाढवायचा हा ते आपल्या हातात आहे. सगळंच मोकळं करायचं सांडायचा. असं मी विचार हा हा तेच आम्ही म्हणतो. मी आमचं म्हणणं काय माहितीये का आज त्यांनी नाव मिळवून गेले आणि त्या नावावरती आपले किती कामं होतात ते. विचार करा त्या काळात म्हणजे 50 साली ऐकलं का ब्रिटिश थांब यांचं एवढे स्टोरी मग सांग. थांब यांचे जरा पूर्ण होते. तू मग तुझी पण करूया. 50 साली आयसा खजिनदार होते म्हणजे कशाच्या. हा आमच्या आजी. हा खजिनदार होते मुंबईच्या. हा भाव बोलायचा बापूंनी आणि तेव्हा सगळी मुंबईनी खरेदी काय काय व्यापार तो खरेदी त्या पण अशा हे करत होता. ते बोलत होते असं म्हणजे व्यापारामध्ये. माझं काय म्हणणं खजिनदार होते एवढं मला माहिती. होय मग तुम्हाला सांगायचं बापू जेव्हा बोलायचे तेव्हा सगळे गुजर मारवाडी काय असतील ते पण त्यांची हा ते मग सगळे व्यापाराची. हा तेव्हा ह्यांना मान होता. त्यांनी बोलल्यानंतर म्हणजे आता मला विचार असा येतो डोक्यात की तुम्हाला घरातली माणसं सांभाळता येत नाही हा आणि त्यांनी बाहेरच्या माणसांचा एवढा मान घेतलाय. माझं एकच मत आहे कुठल्याही व्यक्ती आपल्या घरात असू दे त्यांनी स्वतः अभ्यास केला पाहिजे. स्वतःचा अभ्यास करून मग तुम्ही पुढच्या माणसाला ओळखायला शिका. की आपल्या लोकांनी तुझं काय म्हणते व्हायस राहायचं. ते दुसरा व्हायसराय ना मम्मी. व्हायसराय कोण व्हायसराय दुसरा तुला व्हायसराय. गंमत सांगते ती एक तात्यारावजी आपले इंग्रजांकडनं होते. हो हा इंग्रज आपल्या गावात नानांचे पाय तोडायला काढले कारण हे आजोबा म्हणजे हे नानांना मारायला आले म्हणजे इंग्रज. म्हणजे इंग्रजांकडे ही गँग सगळी इंग्रजांच्या तर्फे आहे म्हणून गावात म्हणजे ते गावातली लोक मारायला आले. गावातले नाही ते जिरी लाड ते लाड हा ते हा क्रांतिकारक होते. म्हणजे आमच्या आईसब कशा मला सगळं पहिलेपासून वेगवेगळे सांगणार. तेव्हा काही टी व्ही नव्हता रेडिओ नव्हता आणि गॉर्लेटसारख्या शहरातनं मुलगी आली ती काय करणार. हे नानींनी सांगायचं का. नानीबाई आणि नाना दोघं पण बसणार असे हा आणि आम्ही आपली तिथे बसणार. हे आपल्या घरचा येते असं. मग चटणीचे हंडी कालवले चटणी शेर आणि शीर काय ते हंड्यात पाणी केलं. बाहेर मागचा दरवाजा बघा फुललाय सगळा. मग ती दिदीला जी माणसं आली फेडा दगड सगळे पुढच्या दरवाजावरनं तोडी मार टाकतो. तो दगड मारायला तोडी दगड हां ते मारून हा. तर तुम्हाला सांगायचं आमच्या सासूबाई त्या म्हणाल्या चटणीचं पाणी घे ओत चटणीचं पाणी घे ओत म्हणजे धाडशीपणा. ते किती म्हणजे डोकं किती चालत. काही जण अशा खूप हुशार होते ना किती. माणसं आले ते माहिती पडकय बघा पडकय त्यात त्यांनी काय केलं शहाजीराव ते म्हणजे 3 का 4 वर्षाचं होते आणि जगनी महाराज दोघांना फेकले कुठे बसून रोडच्या वाड्यात बर त्याच्यावर चढून आईच्या मने मी चढली तुळशीवंदांवर त्या दोन्हीत पडून टाकलं मी तिकडे उडी टाकली आणि नानानं आधीच पळवलं नेलं तिकडनं. मग तुम्हाला सांगायचं खालच्या बाजूला कासाराचं आपलं ज्योतिबाच देऊळ
तिकडे कासर गेली, हा हा हा. त्या ठिकाणी त्यांचं नाव सांगितलं. बाबा त्या माणसाने काय केलं, जेनामध्ये गुंडाळून नानांना उभं केलं. उभं केलं. आणि बर. ही लोक 100 माणसं नाही मम्मी हात वगैरे बांधले होते ना. नाही ते जेलमध्ये उभं केलं. काय काय हे ना जेलमध्ये कळूनच बरं दिले असेल. नाही. जेलमध्ये कळणारच नाही ना. जेलमध्ये कसं कळलं? नेलं आणि तिथं हात वगैरे बांधले होते, हात ते तोडा. ऐकायचं ते कसं म्हणजे पुढची स्त्री आहे. म्हणजे ते आता काय जेल ही माणसं काय एकमेकाला चाड, हे घर आपलं चाडू ते मागचं. मागचं घर. मग त्यांनी सांगितलं तो रात्रीचा तरी येणार. मग ह्यांच्या पार्टीवर राहिले. मग ह्यांना धरून नेलं, हातपाय बांधले पाराखाली, हम्म. उभं केलं. नानांना. नानांना. सगळं गावातली माणसं सगळी उभी राहिली. तोडा, तोडा, तोडा. सोडा, नाही तर आम्ही इथंच हे करू. नाही सोडा, बांगड्या भरले बांगड्या भरले कोण का? का उठत नाही ना का वाटत नाही, सोडा. वाचवायला. असं होय. बोलल्यावर सगळेच उठले आणि मग ती पळाली असं तो झालं. कोण आहे बघा? होय. मग नानांना सोडून आणि ते हा, काय हा, त्याचं हा. नाव बघा मला येईना. तो कासार गल्लीचा माणूस बघा. तो म्हणा अरे काय रे गावांचं बघत सगळ्यांनी बसलाय बांधलं. काय, बांगड्या हा. बांधल्यात काय, आणि त्याचं मीठ उतारलंय. खाल्ले. हा. त्याचं मीठच खाल्ले. हा इथं त्याचं सगळं मीठ खाल्ले. त्याला जागा. का बोलत नाही? मग बघा सगळ्यांनी उठले. आणि मग त्यांना काठ्या घेतल्या, कुणी पोळ्या घेतल्या. मग ती माणसं गेली पळून. हा. चल. पण ते आपण मग इंग्रजांना काय इतकं हे करत होतो का? ऐकायचं. आपण आतून मदत करत होतो असं काहीतरी मी ऐकलंय ना. ऐकून तर घ्या. इंग्रजांची गमत मीटिंग होती सातारला हम्म. त्या लोकांची. त्या ठिकाणी सगळ्यांना बोललं होतं. मग तात्याराजींना पण बोलवलं. तात्याराजीने काय केलं, हाय ते धोतर, हाय तो सदरा म्हणायचे त्यावेळी, हम्म. सदरा म्हणायचे, तो सदरा धोतर घालून गेले. सगळे बाकीचे असते आपले, ह्यांनी आपले खेड्याचे वेश धरले. हम्म. गेल्यानंतर ह्यांना आदळलं. बाहेर काय असते इंग्रजांची माणसं आढळलं, आज जायचं नाही, आज जायचं नाही, आज जायचं नाही. तर हे ऐकले नाही, तसेच घुसले. अरे वा. आणि तात्यारावजी कोणतरी बोलले तात्या, तेव्हा इंग्रज उठले. तात्यारावजी म्हणून त्यावेळी त्यांना हे गेलं ताम्रपंडी. अरे वा. मग ते कुठं आहे आता? कुठं आहे आता तो? आता आम्हाला माहिती नव्हतं. गेला सर. आता आमच्या सासूचा ऐकून नुसतं माहिती. ऐकून. बर. कुठे गेले काय? तात्यारावजी मग कुठं तरी एखादा असला तर काय माहिती, काय आपल्याला सापडला माहिती तर. असते? खुळी जत्रा सामाय आपलंच मोठेपणा म्हणजे आपलं कर्तृत्व आपल्याला माहित नाही पूर्वजांचं. ते राव काय बहादूर ज्याचं पवार, डोक्यात असं तसं चालतं. त्यांनी मग ते धोतराला गाठ मारलेली बघून ते ऐकलं. ते ती माणसाने त्यांना कमी पण दिलं. त्या माणसाने ते इंग्रज कोण वायसरा होता, हा, हा. त्यांनी सांगितलं सगळ्यांनी ह्याला मान धरला. मान दे. मग विचार करा, काय माणूस तुम्ही मला शालू नेसून गेलाय आणि आम्ही ती साडी नेसून गेलो, पण दाखवून दिलं मी कोण आहे. म्हणजे साध्या वेशात गेले. म्हणजे किती झालं ते शाळेतच असायचं. मोठे. आणि कोटवरून हा. असं फेटाळलेलं. मग तो तरी कॅप्टन हो, व्हायसराय विचार करा. आपल्या इथं त्याला बघायला यायचं होतं इथं. वाडा वगैरे बघायला भेटायला. अहो, ते म्हणजे कडे त्यावेळी रस्ते अजिबात नव्हते. त्यावेळी कायच होतं, पायवाट होती सगळी. खर्च करून कडेगाव तडसर रस्ता रस्ते करून घेतला. केले. मातीचा आणि आपण आणि कडेगाव ते आपल्या त्यांनी आम्हाला स्टँड पर्यंत त्यांनी दोन्ही आम्हाला बाजूने काही केळीचे केलं नाही. खांब लावले होते. डेकोरेशन केलं होतं म्हणे हा. त्यावेळी. आपले पहिले आता झाडं किती होती दोन्ही बाजूला आंब्याचे, ते दोन्ही बाजूला तडसरच्या हायस्कूलच्या तिथून. आता आहेत, चारच आहेत. केळीचे खुंट रोवून म्हणे स्वागताची तयारी कडेगाव पासून आपल्या हं. कॅप्टन व्हायसरायची. मी ते खरं सांगू का बाबा, चांगलं मी story. विचार केला. ते नाही म्हणत मी, आपण क्रांतिकारकांच्या विरुद्ध नव्हतो का नाही, आपण मदत करत होतो ना त्यांना असं काहीतरी. क्रांतिकारकांच्या विरुद्ध नव्हतो. त्यांनी सांगितलं क्रांतिकारांनी हे हायस्कूल जाळा, हा वाडा जाळा, एक- ह्या घर एक घर हे जर जाळलं जायला तर तर 5-20 10-20 घर जगतील. घर नव्हे, वाडा. आजूबाजू वाडा. 5 खेडी जगतील म्हणे. म्हणजे ते हा. हायस्कूल हे चाललं सगळं होतं. म्हणजे ह्यांचं काही ठेवू नका. हम्म. एवढ्या ह्याच्यामध्ये आपण राखलं. पण ते कसं मग राहिलं. मेघाला माहिती मोहनराव काका धाडशी होते. माझं लग्न झालं तर मी बघितलं म्हणून सांगते. तर तुमचा कायदा काय, सगळी जमीन कुळ कायदा ऐकायचं. त्यावेळी कुळ कायदा हा मनुष्य रात्री
कुठे जाते संशय मला माझं वय बघितलं 17 वर्षाचं. मी एकदा विचारलं की म्हणजे बाकीचं